सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण मी स्वागत करते. प्रियजनांनो, सर्वांना सर्व आपण मिळून परमेश्वराची स्तुती आराधना करूया. त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचं गौरव, त्याचा महिमा हेच आपलं कार्य आहे प्रियजनांनो. बाकी सर्व जे काही आपल्याकडून होत नाही ते तो सर्व काही करून घेतो. आपल्याला काय करायचं, फक्त त्याची स्तुती, त्याची आराधना. प्रियजनांनो, जसं वचनात लिहिलेलं आहे, दावीद राजा म्हणतो, घोडे तयार आहेत, घोडा आणि रथ. आता युद्ध असतो, तो राजा आहे ना, तो युद्ध करायचा. अनेक राष्ट्रांवरती त्याला युद्ध करायला लागायचे. अनेक राजा यायचे आणि युद्ध करायचे. विशेष करून पलिस्तीनी लोक जास्त करून युद्ध करायचे. आणि त्यावेळेस तो एकच काम करायचा, सगळे रथ, घोडे, सगळे सामग्री, हत्यार तयार आहेत. भालास, तलवार, काय सामग्री असते युद्धासाठी, ते सर्व सामग्री तयार आहे. सैनिक तयार आहेत, सर्व तयार आहे. तर तो त्या सैनिकांवर आणि त्या सर्व शस्त्रांवरती विश्वास नव्हता ठेवत. तो काय म्हणायचा, कोणी रथांची व कोणी घोड्यांची बळाई मारतात, कोणी रथांची व कोणी घोड्यांची बळाई मारतात, की माझ्याकडे एवढे रथ आहेत, माझ्याकडे एवढे घोडे आहेत, परंतु मी माझ्या जिवंत देवाची स्तुती करणार, माझ्या जिवंत देवाचा महिमा करणार आणि तो मला विजयी करेल. आणि यावर सुंदरसं गीत मी आता सध्या शिकले प्रियजनांनो. आणि ते गीत इतकं सुंदर आहे की तुम्ही पण माझ्या मागं म्हणाल. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण माझ्या मागं म्हणा. खूप सिंपल आहे आणि खूप सोपं गीत आहे की तुम्ही पण 2 मिनिटात शिकाल. चला आपण म्हणूया त्याची स्तुतीसाठी. न घोडे न रथ, म्हणा बरं, न घोडा न रथ विजय दिलाएंगे. बघा, न घोडा न रथ, न रथ न घोड़े विजय दिलाएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे. न रथ न घोड़े विजय दिलाएंगे, न रथ न घोड़े विजय दिलाएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे. दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे. न रथ न घोड़े विजय दिलाएंगे, न रथ न घोड़े विजय दिलाएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे. दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे. जब साथ हो मसीहा, जब साथ हो मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे. परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा मान असा ऐकूता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त
आणि त्याचा महाराजचा पवित्र आत्मा जो त्यांनी तुम्हाला मला दिलेला आहे तो छाती ठोक ठोकपणे म्हणतो, येशू मसीह माझा प्रभू आहे, येशू मसीह माझा प्रभू आहे, येशू मसीह माझा प्रभू आहे. तो तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो प्रियजनांनो. आणि प्रियजनांनो, जसं गीतमध्ये म्हटलेले दाविदाने जेव्हा तो राजा पण नव्हता, छोटा बालक असताना त्यांनी केवळ विश्वास ठेवला की माझा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, माझा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या नावाने मी आलो आहे आणि हा युद्ध माझ्या यहोवा परमेश्वराचा आहे, सर्वशक्तिमान परमेश्वराचा युद्ध आहे, त्याचा युद्ध आहे आणि तो मला जितवेल, त्याच्या नावाने मी आलो आहे. किती संकट आले तुमच्या जीवनात, किती दुःख आले, किती संकट आले, किती तुमच्यावर कर्ज असेल, किती तुमची बिकट परिस्थिती असेल, अन्न नसेल, कपडे नसतील घालायला, चांगले कपडे नसतील, चांगलं जेवायला नसेल, चांगला जॉब नसेल, प्रियजनांनो, आज तुम्हाला परमेश्वर उभा आहे. आज तुमच्यासाठी माझ्यासाठी तो उभा आहे. आपण म्हणतो ना, कोण उभं राहील माझ्याकडून, कोण मला मदत करेल, अशा परिस्थितीमध्ये मला कोण मदत करेल. अशा रीतीने आपण एकमेकांकडे, शेजाऱ्यांकडे, एकमेकांना, नातेवाईकांकडे पाहतो. पण प्रियजनांनो, कुठेच नका पाहू, कुठेच नका पाहू. मनुष्य तो काय, तो तुम्हाला मला देईल. मनुष्य मनुष्याला किती देऊ शकतो प्रियजनांनो? एक दिवस जेवायला देऊ शकतो, जास्त 2 दिवस, नंतर बाय बाय टाटा, कोणी कोणाला देऊ शकत नाही. परंतु जसा दावीद राजाने म्हटलेलं वचन, त्याच्याद्वारे दिलेलं वचन, मनुष्याच्या चरणात जाण्यापेक्षा, मनुष्याच्या शरणात जाण्यापेक्षा परमेश्वराच्या चरणात जाणे हे बरे आहे. परमेश्वराच्या शरणात, परमेश्वराचा शरण घेणं, त्याच्या चरणात जाणं आपल्याला सर्वस्व मिळते. तो तुम्हाला सर्व काळ खाऊ घालणारा परमेश्वर आहे. तो तुमचा निर्माण करताय. तो तुम्हाला उपाशी, तुम्हाला घाण कपड्यात पाहू शकतो का प्रियजनांनो? तुम्हाला आजारात पाहू शकतो का? तुमचा विश्वास कुठं आहे? तुमचा विश्वास झोपलेला आहे का? झोपू नका देऊ. परमेश्वराचं येणं, प्रभू येशू मसीहचं येणं फार जवळ आलेले प्रियजनांनो. जसा प्रभू येशू मसीह गेतसेमनी बागेत त्याच्या शिष्यांना तो म्हणत होता, जागृत राहा, झोपू नका, कारण वेळ फार कमी आहे. जागृत राहा, झोपू नका, वेळ फार कमी आहे. तेच वचन आज तुमच्यासाठी, माझ्यासाठी. जागृत राहणे, प्रभू येशू मसीहच्या विश्वासात जागृत राहणे, मजबूत राहणे, आज हे काम आहे तुमचं आणि माझं. कुठे आहे तो विश्वास? आम्ही खूप जुने विश्वास होत, काय चमत्कार नाही होत, काय नाही देत देवापा आम्हाला, असे बोलू नका प्रियजनांनो. ज्यांनी मार्ग काढला है ना, कोणासाठी मार्ग काढला? इस्रायल लोकांसाठी. त्या जंगलात तो उभा होता प्रियजनांनो. मेघस्तंभ, रात्री मेघस्तंभ, दिवसा अग्निस्तंभ है ना. अग्निस्तंभ रात्री आणि दिवसा मेघस्तंभ त्यांना सावली द्यासाठी, मेघांचा स्तंभ असा तो परमेश्वर, प्रीतीचा परमेश्वर. बघा, त्यांना वाल म्हणतात. त्यांना जंगलात परमेश्वराने एकट्याने सोडलं, वनवासासारखं सोडलं नाही की जा तुम्ही चालत जा, चला तुम्ही या, मी बसतो आपल्या सिंहासनावर. असं नाही केलं. असं केलं का परमेश्वराने? त्याची प्रीती कशी बघा, त्याची प्रीती स्टार्ट पासून आहे. आदामापासून तो प्रीती करतो प्रियजनांनो. असा तो प्रीतीचा परमेश्वर आहे, कारण त्याचा स्वभाव प्रीती आहे. तो प्रीती आहे ना प्रियजनांनो, तो प्रीती आहे, म्हणून तो प्रीतीच करतो आपल्यावर. आणि आपण कुरकुर करतो, मला हे नाही दिलं, माझ्या मुलाला काम नाही दिलं, माझ्या मुलीला काम नाही दिलं, आम्ही एवढं शिक्षण केलं, आता देव आमची प्रार्थना ऐकत नाही, काय करा? सगळ्यांना सोनं नाही, आमच्याकडे सोनं नाही, आमच्याकडे 1 ग्राम सोनं नाही, आम्हाला सोनं नाही, भारी कपडे नाही, घर नाही. हे सर्व नाशवंत आहे, याच्या मागं सर्व जग आहे. तुम्हाला कोणाच्या मागं जायचंय प्रियजनांनो?
ज्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, जो स्वर्गात नेणारा जो परमेश्वर आहे, त्याच्या मागे जायचंय आपल्याला. की ज्याचा विनाश होणार आहे, ज्याचा नाश होणार आहे, त्याच्या मागे जायचंय आपल्याला. आज तुम्हाला मला स्वतंत्र इच्छा आहे. हे स्वतंत्र इच्छा दिलेली परमेश्वराने. आदामाला स्वतंत्र इच्छा दिली आहे ना. त्या आदामाला सुद्धा परमेश्वराने जो प्रथम पुरुष बनवला, त्या आदामाला सुद्धा स्वतंत्र इच्छा परमेश्वराने दिली. निवड तुला काय निवडायचं. परमेश्वर काय म्हणतो? जीवन निवड. माझी इच्छा आहे की तू जीवन निवड. मोशेला 2 मार्ग दाखवले, हा मरण आहे आणि जीवन आहे. आणि माझी इच्छा आहे की तू जीवन निवडावं, मरण नाही निवडू. असा तो प्रीतीचा परमेश्वर तुम्हाला मला आज तुमच्या माझ्या हृदयांतःकरणाच्या दाराला ठकठक करत आहे, नॉक करत आहे. नॉक नॉक नॉक. बेल वाजवत आहे तो, टिंग 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 टिंग. आता तरी दार उघडा. जो जुनाट अजगर साप सैतान आहे, त्याच्या ज्या गुलामातून त्याने जे गुलाम आपल्याला केलं. कसं गुलाम केलं? आदामाने प्रथम पुरुषाने त्या सैतानाचा, जुनाट अजगर साप जो सैतान आहे, जो आद्य दूत होता परमेश्वराचा, तो साप जुनाट सैतान, त्याने ऐकलं. त्याचं ऐकलं आणि ते फळ खाल्लं आणि सर्व गमून बसला. सर्व त्याने गमून टाकलं. जे त्याचं होतं, जी पोस्ट होती पुत्र म्हणून, त्याने ती विकून टाकली. प्रियजन, गुलाम झाला. गुलाम म्हणजे त्याचं ऐकलं. गुलाम म्हणजे कसं असं बांधून घेतात ना हात पाय. गुलाम जसे जेलामध्ये जसं चोराला नेतात एका, तसं गुलाम होऊन जातात ना. चोर असा हात पाय बांधतात, बेड्या बांधतात, जेलामध्ये त्याला टाकून देतात. अशा रीतीने माझी आणि तुमची परिस्थिती होती. त्या परिस्थितीतून त्यांनी आपल्याला सोडण्यासाठी, या परिस्थितीतून, या पापाच्या दरीतून कोण आपल्याला काढणार? त्या नाशाच्या दरीत, त्या पापाच्या दरीत आदामापासून, आदाम जो पहिला पुरुष, त्याच्यापासून जे पाप होत गेलं, परमेश्वराने सर्व जगाचा नाश केला, पुन्हा आशीर्वाद दिला नोहाच्या द्वारे आणि फळद्रूप केलं. आणि त्याचा जब समय पूरा हुआ तब परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा. त्याचं वचन किती खरं आहे. जब समय पूरा हुआ तब परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा. त्याचा पुत्र कोण? प्रभू येशू ख्रिस्त. कुमारिका मरियेच्या द्वारे ज्या स्त्रीला परमेश्वराने सर्व स्त्रियांमध्ये धन्य म्हटले, ती मार्याबाई, कुमारिका मार्याबाईच्या पोटात उदरात प्रभू येशू मसीहने जन्म घेतला. आणि या दुःखदायी जगात त्यांनी येऊन दुःख भोगले, कष्ट केले, मेहनत केली. आपल्या जगिक आई वडिलांच्या आधीन तो राहिला. प्रियजनांनो, आणि तो समय आला, त्यांनी त्या शॉर्ट पिरियडमध्ये एवढे मोठे चमत्कार केले की जगात पुस्तके मावणार नाही. त्यांनी केलेले अद्भुत चमत्कार लिहिण्यासाठी पुस्तके मावणार नाहीत असं वचन आहे लिहिलेलं. प्रियजनांनो, आणि आज तुम्ही आणि मी त्याची वाट पाहत आहोत. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह कधी येणार? सगळेजण वाट पाहत आहे. प्रियजनांनो, पण थकू नका. किती तुम्ही म्हातारे झाले तरी थकू नका, दमू नका. दम जरी लागला, हात पाय जरी थरथर कापा लागले तरी थकू नका, गळू नका. विश्वास धरा मजबूत. जसं 5 शहाण्या कुमाऱ्या सज्ज, तयार आणि रेडी होत्या, तयार होत्या आपल्या वरच्या स्वागतासाठी, तसा तुम्हाला आणि मला आज तयार राहायचं आहे. प्रियजनांनो, आज तुमची माझी तयारी कशी आहे? प्रियजनांनो, आज तुमचा माझा विश्वास कसा आहे? प्रियजनांनो, थंड परमेश्वराला नाही चालणार. कोमट ओकून देणार. परमेश्वर ओकून देईल आपल्याला. थंड नाही चालणार, कोमट नाही चालणार, गरम त्याला पाहिजे. गरम विश्वासात, गरम
विश्वासात गरम आणि मजबूत. अजून काय पाहिजे प्रियजनांनो? तेवढं आपण नाही करू शकत. त्यांनी सर्वस्व केलं. सर्वस्व जे द्यायचं होतं, सर्वात श्रेष्ठ, सर्वात उत्तम, सर्वात जे चांगलं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने देऊन टाकले. माझी आणि तुमची त्यांनी निवड केली की मी यांना माझा लेकरू बनवेल. यासाठी माझा स्वपुत्र मी देऊन टाकतो प्रियजनांनो. आणि त्यांनी आपल्याला सर्वस्व देऊन टाकले. आता तरी तुमच्यात आणि माझ्यात विश्वास आढळेल काय? हा क्वेश्चन मार्क आहे प्रियजनांनो. या क्वेश्चन मार्कला तुम्ही आणि मी काय दिलं पाहिजे आन्सर? हो प्रभू, मी तुझ्या विश्वासात श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहील. मला तू जिंको. तुझ्या विजयामध्ये मला विजयवीर कर. परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या विजयामध्ये तो विजयशाली झाला. त्याच्या विजयामध्ये तुम्हाला आणि मला तो विजयवीर करो. आमेन.